कुठे काही एक आहे एक नाही. काही संत आहे शांत नाही. काही शांत आहे ताई संत नाही. काही संत आहे शांत आहे श्रीमंत नाही. संत शांत आणि श्रीमंत या तिन्हीचं एकत्रीकरण म्हणजे ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा. वाह. सहाय याच्यावर कीर्तन होईल. ऐका. येश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य सहाई गुणवर्य वसती जेत आणि म्हणून तो भगवंत विठ्ठल विठ्ठल. येश आहे श्री आहे औदार्य आहे ज्ञान आहे वैराग्य आहे आणि ऐश्वर्य आहे. या सहाही गुणांनी युक्त असणारे संत भगवान बाबा आहे. बरं, जसं भगवंताने गुणाचा वाटप केला ताई तसं संत भगवान बाबाने जो ज्याच्या योग्यतेचा असेल त्याला त्याला तो गुण दिला. जसं आता याच्यावर पुन्हा एक कीर्तन होईल तरी बरोबर करू. बरोबर बरं का, काळजी करू नका, वेळेत होईल सगळे. यश थोरविला मारुती यश थोरविला मारुती यश थोरविला मारुती यश थोरविला मारुती. विभीषण केला लंकापती विभीषण केला लंकापती. विभीषण केला लंकापती विभीषण केला लंकापती. औदार्य देऊनी करणा हाती औदार्य देऊनी करणा हाती. औदार्य देऊन करणाती औदार्य देऊन करणाती. कीर्ति दिगंति मेरवेले दिगंति मेरवेले कीर्ति दिगंति मेरवेले. कीर्ति दिगंति मेरवेले. समग्र औदार्य लक्षणी समग्र अवतारे रक्षणी समग्र अवतारे लक्ष्मी समग्र अवतारे रक्षणी. अवतारे लक्षणी समग्र अवतारे लक्षणी समग्र अवतारे लक्षणी समग्र अवतारे लक्षणी. मला माहित आहे तुम्हाला पाठ नाही पण घाबरायचं नाही. घसाटी सही लारे 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 करू नका काही हरकत नाही. आमचे सगळे जुने श्रोते आहे त्यामुळे आम्हाला काही वाटत नाही बरं का सानप बाबा. यशे थोरविला मारुती विभीषण केला लंकापती. औदार्य देऊनी करणा हाती कीर्ती दिगंति मिरविली. ज्ञाने उपदेशिला चतुरानन वैराग्य शुका ते बोधुण. ऐश्वर्य वाढविला अर्जुन ब्रह्म सनातन पावविला. जसं सहाही गुणाचा वाटप भगवंताने केला ताई तसं भगवान बाबाने जो ज्या योग्यतेचा असेल त्याला त्याला तो गुण दिला. कोणी उभा असेल बरं का आणि बाबाच्या दरबारात आला असेल यशस्वी भव त्याला आशीर्वाद दिला बाबाने यशे थोरविला. अज्ञानी असेल त्याला ज्ञान दिलं. गरीब असेल त्याला श्रीमंत केलं. ना बारीक विचार करा डोळे लावून सगळ्यांनी. जेवढे जेवढे कोयते घेऊ घेऊ ऊस तोडत होते ते भगवान बाबाच्या दरबारात गेले. आता त्यांच्या दरबारात वॉचमॅन उभे आहे एवढे श्रीमंत केले. लक्षात ठेवा. यश ज्ञान ऐश्वर्य वैराग्य सगळ्या गुणाचा वाटप म्हणून संत भगवान बाबा. भगवान संतही असतात आणि संत भगवानही होतो हे बाबाकडे पाहायचं. आणि त्यांच्या जयंती निमित्ताने हा कार्यक्रम आहे. जगामध्ये सर्वात श्रेष्ठ कृपा आहे. कृपेपेक्षा कोणी श्रेष्ठ नाही. आणि कृपेत काय ताकद आहे ताई याची कल्पना कृपा करणाऱ्याला नाही. तो ज्याचा त्याचा विषय ठरलेला आहे. भक्ति में क्या मस्ती है बातें संतन को पूछो. शक्ति में क्या मस्ती है बातें पहलवान को पूछो. शक्तीची मस्ती पहलवानाला विचारा. नाही तर पाव बटर खाऊन वजन कमी केलेलं पेपर वाचून बाता हांत गावात. लय ताकद कोणात रे. दिल्लीच्या सतपाल
लेका सतपालच्या हाताला हात लावला होता का तू बटर खाणाऱ्या? दिल्लीच्या सतपाल पहिलवानामध्ये खूप ताकद होती. हे कोल्हापूरच्या युवराज पाटलाच्या मुखात शब्द शोभत होते, त्याची झाली होती. हे बटर खाऊन बाता मारतं, लय ताकद. म्हणून शक्ती में क्या मस्ती है, बातें पहलवान को पूछो. भक्ती में क्या मस्ती है, बातें संतन को पूछो. तसं आळणे कृपेची काय ताकद आहे हे ज्याच्यावर कृपा झाली त्याला विचारा. छाया तू बडी घणी, तुझेसं बडवणं कोय. जगामध्ये सर्वात श्रेष्ठ कृपा आहे. कृपा करणारा सुद्धा त्यापेक्षा श्रेष्ठ नाही. थोडंसं डोळ्यापुढे चित्र आणा. ज्यांच्यावर कृपा झाली, सावरगावकर, ज्यांच्यावर कृपा झाली ते हनुमानजी. ज्यानं कृपा केली ते श्रीरामजी. घरी गेल्यावर डोकं चालवा. कृपा करणारा राम आहे आणि ज्याच्यावर कृपा झाली तो हनुमान आहे. काय झालं? ज्यानं कृपा केली तो राम पुलावून चालत चालत गेला आणि ज्याच्यावर कृपा झाली तो मारोतराव एका उडीत लंकेत गेला. घरी गेल्यावर डोकं चालवा. म्हणून छाया तू बडी घणी, जगामध्ये सर्वात श्रेष्ठ कृपा आहे. आणि ती कृपा जीवावर होण्यासाठी मध्ये साधू संतांची गरज आहे, हे लक्षात ठेवा. वेगळ्या विचारात वडील आहे, दुबार पेरणीचं संकट आहे. पहिलं कर्ज काढून बियाणं आणलं होतं, जेवण जात नाही बापाला. 10 वर्षाचा मुलगा शाळेला जाताना म्हणतो, फी द्या पप्पा, या आगीत रॉकेल. बाप रागावून म्हणला, जा शिकलाच पाहिजे का शाळा, मोठा अधिकारी होणार आहे का? इकडे मी संकटात आहे का, दुसरं पेरायचं आहे, त्याला कर्ज कोण देईल? तू शाळा फीला पैसे जाणे देणार? झालं. अशा वेळेला आई मध्यस्थी करते. आई त्याच कामावर आहे. इकडे बेटा, इकडे. अरे तुझा बाप जेवून जाऊ दे बाहेर, पैसे मी देते तुला. झालं. पप्पा गेले जेवून. देना काय, तू म्हणली होती पैसे देईल. तिला माहीत आहे पैसे देईल म्हटलं, पण माझ्याजवळ पैसे नाही. पण तिच्या लक्षात येतं याचा बाप जेवण करून गेला तरी याच्या बापाचा कोट खुंटीलाच आहे. मम्मी हुशार, बरोबर कोट जवळ गेली, कोटच्या खिशातले पैसे काढले, बाळाला दिले. माझा दृष्टांत संपला. सानप बाबा, कोट बापाचा आहे पण हात आईचा. बापाच्या कोटच्या खिशातले पैसे बाळाजवळ येण्यासाठी मध्ये आईच्या हाताची गरज आहे. तसं परमेश्वराची कृपा जीवावर होण्यासाठी मध्ये साधू संताची गरज आहे. मग ते साधू संत असतात कसे? सर जमलं आता. विठ्ठल विठ्ठल परमेश्वराची इच्छा नसू द्या कृपा करण्याची, पण मध्यस्थी संतांनी करू द्या, देवाला कृपा करावीच लागते. सगळे गोपाळ बसवले, पेंद्या, वाकड्या, बोबड्या, सुदाम्या, श्रीदाम्या, मधुमंगल. शिदोऱ्या सोडा, शिदोऱ्या सोडा, शिदोऱ्या. सानप बाबा शिदोऱ्या सोडल्या पण देव झाले नाराज. काय आणलं रे? कडण, काला, ताक, चटणी, पिठलं, भाकरी. मग माझे आहे तैसे पाहे, माय तरी घराज आहे. गरज आहे म्हटल्यावर एक फाटक्या कपड्याचा गोपाळ रडतच उठला. अरे का रडतो? तुम्ही मोठ्याचे मुलं, तुमची शिदोरी, श्रीखंड, बासुंदी, लाडू, गुलाबजाम, आणि आम्हा गरीबाला म्हणता चांगला आणा. मग चांगले कोठून आणावे गोपाळ, चांगले कोठून आणावे गोपाळ, चांगले कोठून आणावे गोपाळ, कोठून आणावे गोपाळ. आमचा बळा संसार, आमचा बळा संसार, आमचा बळा संसार,
म्हणले कोठोडी आणावे गोपाळा मुचा दुबळा संसार तुका म्हणे हरी माझं कोणी नाही घरी नका करू दुरी माझं पाया वेगळे वगैरे वगैरे तुझं लागी सर्व घरदार जाळीला संसार तुकोबाराय उठले काय देवा आता घर आहे का मला घरी जाऊन चांगला आणा मग काय करू सगळ्या गोपाळांच्या शिदोऱ्या तुमच्या शिदोरीत मिसळून घ्या करावं लागलं का मध्यस्थी संतांनी केली नाहीतर बिभीषण वैऱ्याचा भाऊ आहे ज्याच्यासोबत लढाई करायची आहे ना त्याचा भाऊ आहे बिभीषण आणि बिभीषण रामचंद्र प्रभूकडे आला हनुमान जी ला विचारलो कौन है वही तो है भगवान जिसका नाम आपने सुना होगा रावण का छोटा भाई विभीषण रात दिन सुमरन करता है लंका में सीता माँ का तलाश करने की मदद उन्होंने की तो रावण का छोटा भाई विभीषण है रावण का भाई विभीषण हाँ तो मैं क्या करूँ आप उसका स्वीकार करो किती स्वीकार तुम उपकार सुग्रीव ही कीना सुग्रीवावर उपकार विभीषणावर उपकार का मध्यस्थी हनुमानजी लंकेचा राजा केला रामचंद्राची कृपा बिभीषणावर झाली याचं कारण मध्यस्थी हनुमानजीनं केली एकदा संतानं मध्यस्थी केली ना इच्छा देवाची नसू द्या तरी पूर्तता करावीच लागते पाळी पंढरीनाथ लया तरी तिच्या हाती सतत बस भरपूर झाला आता देवाची कृपा जीवावर होण्यासाठी मध्ये गरज साधू संताची आहे मग ते साधू संत असतात कसे नामदेवराय सांगतात सर्वाभूती पाहे एक वासुदेव पुसोण्या ठाव अहंतेचा सर्वाभूती एक वासुदेव पाहे हरिरेव जगत जगदेव हरिही हरि तो जगतो नाही भिन्न वपुः इति यस्य मतिः त्याला म्हणतात साधू त्याला म्हणतात संत त्यांना संसारात देव दिसत होता आम्हाला देवळात संसार दिसतो बरं का ते इथली लोक सगळी चांगली आहे बाबा तिकडच्या गोष्टी सांगतो तिकडच्या म्हणजे ज्या भागाला नाव नाही तिकडच्या पंढरपूरला तिथं गेल्यानंतर बारीला लागला 22 तासांनी त्याचा नंबर पांडुरंगाच्या जवळ आला तिथं त्याला त्याच्या गावचा महादेव दिसला महादेव काय अरे तू कधी आला रे म्हणला मी दुपारून निघलो घरून दुपारून आणि मी काल लागलो गोपाळपूरला आले का तू माझ्या पुढं कसा मुख्यमंत्र्याचे पी आहे का नाही हां ते माझा मुलगा एकाच वर्गात शिकले मग घुसलो वशिल्यानं तू दुपारपर्यंत गावालाच होता हो शेताकडे गेलता का गेलतो ना माझ्या रानाकडे लक्ष दिलं का दिलं ना लागण चालली ना ऊसाची कुठं 10 फुटावर विठोबा तिथं लागण ऊसाची बरं आम्हाला संसारात तुम्ही पहा त्यांना आपल्याला देवळात संसार दिसतो संताला संसारात देव दिसला कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी आवडी मिठाई माझी आवडी मिठाई माझी आवडी मिठाई माझी आवडी कांदा मुळा भाजी आवडी मिठाई माझी आवडी मिठाई माझी आवडी मिठाई कांदा मुळा भाजी अवघे विठाबाई माझी लसूण मिरची कोशिंबिरी नवगा झाला माझा हरी एवढंच नाही मस्के पाटील एवढंच नाही मोठ हाकताना विहिरीकडे पाहताना बैलाकडे पाहताना झाडावरील पक्षी पाहताना फक्त विठ्ठल दिसायचा सावता बाबाला बैल विठ्ठल
विहीर विठ्ठल मोठ विठ्ठल गे, या झाडावरी राघू मैना त्याही विठ्ठल गे. याला म्हणता सर्वाभूती पाहे एक वासुदेव सर्वभूती पाहे सर्वभूती पाहे एक वासुदेव सर्वभूती पाहे एक वासुदेव सोनिया ठाव अंतरिका सोनिया ठाव अंतरिका सोनिया ठाव अंतरिका. त्यांना गाढवात देव दिसला, त्यांना कुत्र्यात देव दिसला. ते नामदेवराय स्वयंपाक करत बसले होते चंद्रभागेच्या वाडा. स्वयंपाक झाला लगेच होतो कीर्तनात, काही काळजी करू नका. आणि देव परीक्षा घ्यायला कुत्र होऊन आला. मामा स्वयंपाक करीत पैसाला केशव स्वान रूपी आला. कारण बोलण्याला पुरावा द्यावा लागतो ना रे, काही ठोकून चालते का. ते आमचे प्रकाश महाराज साठे म्हणतात, बुवा कीर्तनकाराने बोलण्याला पुरावा द्यावा. जो कीर्तनकार पुरावा देत नसेल त्याला पुरावा. हे आपलं चाललंय. काय म्हणतील तुम्ही सांगता बाबा, पण याला पुरावा काय. संतांनी लिहिलेलं वाचून दाखवतो. नामा स्वयंपाक करीत बैसला, केशव स्वान रूपी आला. रोट्या घेऊन पळाला, सर्वाभूती विठ्ठल. नामदेवरायानं ओळखलं आणि वाटी घेतली तुपाची. बरं का सांग, तुपाची वाटी. आणि तुपाची वाटी घेऊन कुत्र्याच्या मागे पळतात नामदेवराय. आता इमानदारीनं सांगा बसलेले, आपल्या चपात्या कुत्र्यानं पळवल्यावर. पण नामदेवरायाने ओळखलं, माझी परीक्षा घ्यायला देवाला. म्हणून नामा घेऊन तुपाची वाटी. देवा रे कोरड्या चपात्या खाऊ नको. म्हणून सर्वाभूती एक वासुदेव पाहे. आता पुढचे शब्द, अहंतेचा ठाव पुसला आहे. बरं का, हे दोन गोष्टी लक्षात घ्या. घाबरू नका अजिबात, अजिबात नाही. आपलं मस्त जमलं आता, अजिबात कोणाचा विचार नाही करायचा. आपला आनंद आपण लुटू. अहंतेचा ठाव पुसला आहे. याचं कारण आहे, हे सर्व चालतंय त्याच्यामुळे. या बोधावर संत येत आहे. माणूस म्हणतो पठ्ठ्यामुळे चाललं, पठ्ठ्यामुळे चाललं, पठ्ठ्यामुळे. अरे पठ्ठ्यामुळे नाही, ते त्याच्यामुळे. नाही तर हे सर्व चालवणारा तो आहे. आपण पहा, चाल हे शरीर कोणाची असते, कोण बोलवी ते हरिविन. मला एवढं कळत नाही का. चाल हे शरीर पायाची असते. अरे पायाच्या सत्तेनं जर शरीर चालतात सकाराम पाटील, तर प्रेताला पाय असतात का नसतात. असतात ना. मी एखाद्या जाडजूड प्रेतानं म्हटलं असतं, पोरं तुम्ही चौघं उचलू शकत नाही रे मला. मग तुम्ही डांबरी रोडनं या, मी येड्या बाबोईतून येतो आणि तिथं स्मशानात आल्यावर पेटवा. येतं का चालत. मग पाय असून चालत नाही, डोळे असून पाहत नाही, सगळे इंद्रिय डेड बॉडीला असतात. आणि भोवताल सगळे नात्या गोत्याचेच बसलेले असतात. रडारड चालते. चमच्याभर तरी दूध घ्या ना, डेड बॉडीला. बरं का, ते मागत होतं तेव्हा कोणी देत नव्हतं. आग्रह कुठं असते ताई, मेले. चमच्याभर तरी दूध घ्या ना. मुलगी म्हणते एवढं तरी ऐका ना. मुलगा म्हणतो एक शब्द तरी बोला ना. म्हातारी तर पार डेड बॉडी कवटाळून एकदा तरी बघा ना. ते म्हणतं काय नाटक लावला म्हातारे, मी बघत होतो आणि तूच बघत नव्हती, गोठ्यात नेऊन टाकला मला. अरे इंद्रिय सगळे आहे, डोळे आहे, पाय आहे, हात आहे, कान आहे, आणि आग्रह नातलगाचाच आहे. एक शब्द बोला, एकदा बघा, एवढा ऐका, चमच्याभर दूध घ्या. आता तोंड असून का बोलत नाही, डोळे असून का पाहत नाही, कान असून का ऐकत नाही. ही क्रिया करणाऱ्यानं आपली सत्ता काढून घेतलेली आहे. देखवी ऐकवी एक नारायण तिथपर्यंत आलो आपण. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. ही सगळी क्रिया करणाऱ्यानं आपली सत्ता काढून घेतली.
एवढंच नाही, माणूस चालतो याच्यात त्याची सत्ता यात नवल नाही. झाडाचं पान हालतं, वेदाची बोलाणे तुझी आसते रे, वेदाची बोलाणे तुझी आसते, वेदाची बोलाणे तुझी आसते रे, वेदाची बोलाणे सूर्याची चालणे तुझी आबळे, सूर्याची चालणे तुझी आबळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, सूर्याची चालणे तुझी मस्त. तुझ्या सत्तेने वेदासे बोलणे, सूर्याशी चालणे तुझ्या बळे. हेच नाही, झाडाचं पान हालतंय ना, आता हे पहा, अशोक वृक्षाचं पान हालतं, याला कारण त्याची सत्ता आहे. वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता, झाडाचं पान त्याच्या सत्तेशिवाय हालत नाही, या बोधावर साधू संत असल्यामुळे राहिली अहंता. इथपर्यंत आलो आपण. आता पहिलं चरण पुरं करू, अजून 4-5 चरण राहिले ना, वेळ संपवायचा आहे. सर्वाभूती पाहे एक वासुदेव, आणि झाडाचंही पान त्याच्या सत्तेशिवाय हालत नाही, या बोधावर संत असल्यामुळे वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता, मग राहिली अहंता मग कोठे. म्हणून पुसोनिया ठाव अहंतेचा. पुन्हा एकदा ऐका, सर्वाभूती एक वासुदेव पाहे, आणि ज्यानं अहंतेचा ठाव पुसला आहे त्याला संत म्हणतात. त्याला तोची संत साधू, तोची संत साधू. इथपर्यंत आलो आपण. सर्वाभूती एक वासुदेव पाहे आणि अहंतेचा ठाव पुसला आहे, त्याला संत म्हणतात, त्याला साधू म्हणतात. तोचे संत साधू वडखावा निका. इथे समानार्थी शब्द वाटत असले तरी थोडासा फरक आहे. काही काही शब्द माझ्यापेक्षा तुम्हाला चांगले परिचयाचे आहे. लक्ष्मीनं पैसा, अर्थ एकच आहे, पण जमीन अस्मान इतकं अंतर आहे. गाव झोपल्यावर मागच्या दरवाजातून रात्री 12ला आत शिरतो, त्याला म्हणतात पैसा. आणि दुपारी 12ला गावकऱ्याच्या समोर डीजे लावून वाजत गाजत सन्मानानं पुढच्या दरवाजातून बंगल्यात येते, ही लक्ष्मी. लक्षात ना, बेटा म्हणजे मुलगाच, लडका म्हणजे मुलगाच, पुत्र म्हणजे मुलगाच. पण पिताजी बंटवाड़ा करे उसमें खुश रहे, बंटवाड़े में खुश रहे वो बेटा. बंटवाड़े के बाद भी पिता को लड़ लड़के ज़्यादा इस्टेट मांगता है वो लड़का. और जो पिताजी को कहता है, पिताजी तुम्हारी जायदाद जिसको देना उसको दे दो, केवल हमें आप चाहिए, मैं जिंदगी भर आपकी सेवा करूंगा पिताश्री, उसे कहते हैं पुत्र. तसं साधू संत समानार्थी आहे, पण थोडं बारीक बारीक व्याख्येमध्ये थोडा बदल आहे. साधूची व्याख्या, संताची व्याख्या पुढच्या चरणामध्ये ती दिलेली आहे. साधू कोणाला म्हणतात, संत कोणाला म्हणतात? संत वाङ्मयात 2 व्याख्या. साधू म्हणावे तयासी, दया क्षमा ज्याची दासी. दया क्षमा ज्याची दासी साधू म्हणावे तयासी. आणि संत त्याची संत, तेची 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 संत. ज्याचा हे विसरले, ज्याचा हे विसरले, ज्याचा हे विसरले, ज्याचा हे
बस इथे दुसऱ्या चरणामध्ये 2 शब्द आल्यामुळे आपले 2 मिनिट घेतले मी. तोचे संत साधू वळखावा निका. संत तेची संत ज्याचा हेत विठ्ठले. साधू साधू म्हणावे तयासी दया क्षमा ज्याची दासी. बस त्याला साधू म्हणतात, त्याला संत म्हणतात. तोची संत साधू ओळखावा निका. त्याच्या व्यतिरिक्त बाकीचे येरते आहे का मायाबद्ध. बस हा फरक आहे. मायेच्या बंधनात आणि माया त्यांच्या बंधनात 2 मध्ये हा फरक आहे. पूर्वीचा काळ सगळ्यांना माहीत आहे. प्रेत यात्रा कोणी माणूस मेला की मुख्य रस्त्यानं गावात एक चक्कर. अंतयात्रा त्यालाच अंत शेवटचं दर्शन गावातून फिरवायचं आणि मग स्मशानभूमीत न्यायचं. त्याचा उद्देश होता ते प्रेत यात्रा पाहिली म्हणजे म्हातारे माणसं दबक्या आवाजात चर्चा करायचे. असे कोण आहे तुम्हाला माहीत नाही ना. अमुक मेलं आणि तिथं तंबाखू खाऊन गेलं सकाळी. तेच मेलं. ते तर माझ्यापेक्षा 5 वर्षानं लहान होतं. आता तू डोकं चालव. लहान मेलं म्हणजे तुझा नंबर लागला. असा म्हाताऱ्यावर परिणाम व्हावा म्हणून प्रेत यात्रा एक चक्कर. तसा अट्टल गुन्हेगार सापडला ताई तर त्यालाही पोलीस पहिले गावात फिरवायचे मुख्य रस्त्याने आणि मग पोलीस स्टेशन. अट्टल गुन्हेगार सापडला 10-20 पोलीस पुढं 10-20 पोलीस माग मध्ये गुन्हेगार मुख्य रस्त्याने. KG2ला असेल ते पोर. KG2ला फार पोरं हुशार सध्याची. बऱ्याच आजोबाचे मोबाईल नातूच दुरुस्त करून देतात. पुन्हा आजाचा 7-12 काढतात. तुला कळत नाही तर ठेवतं कशाला. हा माझा घे 1200चा आणि तू माझ्याकडे दे. इथल्या बऱ्याच आजोबाला त्याचे अनुभव आहे. KG2ला होतं. त्याची आईन तो दारात उभे ते चालले. 10-20 पोलीस पुढं 10-20 पोलीस मागं आणि मध्ये अट्टल गुन्हेगार. मम्मी काय बाळा 15 ऑगस्ट नाही 26 जानेवारी नाही. हे मिरवणूक कशाची ग. मिरवणूक नाही बेटा. मग ते गुन्हेगार मध्ये चालतंय ते आणि मागं पुढे चालतं ते पोलीस. त्याला नेतील पोलीस स्टेशनला खूप मारतील. गुन्हे केल्यावर असं होतं बरं का. झालं त्यानं व्याख्याच पाठ केली ताई. ज्याच्या मागे पुढे पोलीस मध्ये चालतं ते गुन्हेगार. ज्याच्या मागं पुढं पोलीस मध्ये चालतं ते गुन्हेगार. ज्याच्या मागं पुढं पोलीस मध्ये चालतं ते गुन्हेगार. शाळेत जाताना तेच घोकत जायचं. मागं पुढं पोलीस मध्ये चालतं ते गुन्हेगार. शाळेतून येताना मागं पुढं पोलीस मध्ये चालतं ते गुन्हेगार. रात्री झोपताना मागं पुढं पोलीस मध्ये चालतं ते गुन्हेगार. 1 महिना व्याख्या पाठ केली त्यानं. मागं पुढं पोलीस मध्ये चालतं ते गुन्हेगार. आणि 1 महिन्याने मंत्री महोदय त्या गावात आले. आता पुढचं कीर्तन कळलं वाटते तुम्हाला. मोठा बंदोबस्त. आज तर 550 पोलीस पुढं आणि 550 पोलीस मागं मध्ये मंत्री. हे KG2 वालं दरवाजातच होतं. फक्त मम्मी किचनमध्ये होती. त्यानं लवाजमा बघितला आणि इतकं खुशीत आलं. म्हणले बापरे मागं पुढं पोलीस मध्ये चालतंय ते गुन्हेगार. मम्मी घरात होती ना. लवकर बाहेर ये. काय झालं रे. मोठा गुन्हेगार आला. आली मम्मीनं पाहिलं मंत्री. घाबरून गेली. लेकराचं तोंडच दाबलं. तो लवाजमा पुढे जाऊ दिला आणि तोंडावरून हात काढला. का गं मम्मी तोंडावर हात ठेवला. माझं तोंड का दाबलं. तू काय म्हणला. मी म्हणला लवकर बाहेर ये की मोठा गुन्हेगार आला. मोठा गुन्हेगार नाही मंत्री आहे. कसं काय. तूच तर म्हणत होती मागं पुढं पोलीस मध्ये चालतं ते गुन्हेगार. त्या दिवशी 10 पोलीस होते. मला वाटलं आज 50 आहे. मोठा गुन्हेगार नाही बेटा नाही. अरे हे दिसायला सारखं आहे पण असायला एक फरक. पाय त्या दिवशी गुन्हेगार मध्ये चालत होता. आज मंत्री मध्ये चालतात.
त्या दिवशी पोलीस मागं पुढं होते, आजही पोलीस मागे पुढेच आहे. फरक हा आहे बेटा, त्या दिवशीचं मधलं पोलिसांच्या ताब्यात होतं, आजचे पोलीस मधल्याच्या ताब्यात आहे. तसं आपण मायेच्या ताब्यात आहोत आणि माया साधू संताच्या ताब्यात आहे. तुका म्हणे माया, तुका म्हणे माया, होय दासी लागे 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 माया, होय दासी. तुका म्हणे माया, होय दासी लागे माया, होय दासी लागे माया, होय दासी लागे ते आहे का मायाबद्ध. तुम्ही आम्ही सगळे मायेच्या ताब्यात आहो आणि माया साधू संताच्या ताब्यात आहे. तुका म्हणे माया, होय दासी लागे पाया. दासी लागे पाया कशाला? त्यांचं नाव जरी घेतलं, ज्ञानदेव म्हणता माया, अजिबात घाबरायचं नाही. मस्त चाललंय आपलं. फक्त मला पुरावा द्यायची सवय आहे ना. पुरावा, ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया, म्हणून तोची संत साधू वळ खावा निका, त्याच्या व्यतिरिक्त येर ते ऐका मायाबद्ध. इथपर्यंत आलो आपण. एवढंच नाही, सर्वसामान्य ज्याच्यासाठी प्राणाची आहुती देतात, दोन भाऊ सक्के, एकमेकावर जीवापाड प्रेम. अगदी थोडक्यात सांगतो. नांगर घेऊन आला मोठा भाऊ, सकाळी नांगरट चालू आहे. नांगरट करता करता नांगराच्या फाळ अडला म्हणून पाल खोदून 25 लिटर पाणी बसेल एवढा सोन्याच्या मोहरानं भरलेला तांब्याचा हांडा. आता नांगर हाणतंय का ते? 25 लिटर पाणी बसेल एवढा हांडा सोन्याच्या मोहरानं. बैल तर दिली मला थाकलून. आनंदाला पारावार नाही. 9:30 धाकटा भाऊ न्याहारी घेऊन आला. हे नीट आहे का बरं का? न्याहारी, दादा न्याहारी आणली रे. याच्या मनात आलं, हे पा धन काय करतात आहे. याच्या मनात आलं, मी एकटा असतो मायबापाला तर हांडा एकट्याला भेटला असता. म्हणलं आताही काय बिघडलं, इकडे रे. राहू दे, मोबाईल राहू दे थोडा. घरून आला असेल. आम्हाला कुत्र विचारत नाही भाऊ, तुम्ही भाग्यवान लोक आहे, भाग्यवान आहे. विठ्ठल इकडे तो न्याहारी घेऊन जवळ आला. ताई फाळ काढून तयार होता, टाकला त्याच्या डोक्यात, मारला भाऊ. भाऊ मारला त्याच खड्ड्यात. दुपारी माय आली ना, अरे भाकरी आणली रे, आणि तू दिसतं धाकटा कुठं आहे रे. म्हणलं आता हाय पुरावा नष्ट केलेला बरा. मारली माय, आता वाढवत नाही प्रकरण. 2 गेले, हांडा तिथंच आहे अजून. आता दिवसाचा कसा न्यावा म्हणून सूर्य मावळला. सूर्य मावळला म्हणतो, रात्र झाली, रात्रीचे 12 वाजले. 12 नंतर हांडा उचलला. आळणे नीट ऐका, चालला गावाकडे. तिकडनं 4 चोर चोरी न मिळाल्यानं वैतागून आलेले. हा हांडा घेऊन चाललेला. अडवलं काय,
काय नाही, मजूर होता कामाला, पाणी प्यायला नाही. मजूर रात्री 2पर्यंत काम करते मजूर. ठेवाले घाबरू नका. ठेवलं खाली. बॅटरी मारली तर सोन्याच्या मोहरा नाचू लागले चारही. म्हणला नाचता कशाला, आधी याला उडवा. मारला जाग्यावर. 3 गेले, आता 4 चोर. म्हणला वाश, जन्मभर चोरी करायची गरज नाही, पण म्हणला दिवसभराचे उपवासी आहे आपण. 2 जण जा रे गावात, काहीतरी खायला आणा. म्हणलं आता रात्री 2ला हॉटेल. लेका त्याला म्हणाव एका लाडवाचे 100 रुपये घे. याच्या काय बाबात जाते. झालं, हे 2 पाठवले गावात, 2 बसले तिथं. यांनी लाडू घेतले, पण विचार केला का रे आपण असं केलं तर याच्यात थोडं कुठून रोगर आणायचं, लाडवात थोडं थोडं टाकायचं. आपण नाही खायचं, ते दोघं खातील, ते मेल्यावर आपण हांडा वाटून घेऊ. तयारीनं आले हे लाडवात रोगर घालून. आणि हे दोघं म्हणले का रे यांना आजच घेतलं टोळीत. काय नसीब लेका, यांच्या नशिबानं आजच हांडा लागावं का रे. म्हणलं मग बिघडलं काय. काय आल्या आल्या दोघाला जागेवर ठार करू, मग लाडू खाऊन वाटून घेऊ हांडा. पुढचं कळलं वाटते तुम्हाला. जसे जाग्यावर मारले दोघं. म्हणले आता लाडू खा. यांनी लाडू खाल्ले. हांडा तिथंच आहे, 7 गेले. पाहता काय माझ्याकडे. तुका म्हणे धन, तुका म्हणे धन, सर्वसामान्य माणसं नामदेव महाराज म्हणतात, ज्या धनासाठी प्राणाची आहुती देतात त्या धनाकडे पाहण्याचा साधू संताचा दृष्टिकोन देखील सामान्य माणसं ज्या धनासाठी प्राणाची आहुती देतात त्या धनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन साधू संताचा. देखील या धन मृत्तिके समान, नवविध रत्न जैसे धोंडे. देखील या धन मृत्तिके समान, नवविध रत्न जैसे धोंडे. पंढरपुरामध्ये कुंभार समाजाचे एक संत होते. आपले तेरडोकीचे नाही, ते गोरोबा काका, ते कुंभार समाजातलेच. पण पंढरपूरचे स्थायिक संत एक राका नाव त्याचं. राका
राका कुंभार, त्याच्या बायकोचं नाव बंका आणि एकच मुलगी होती ती वंका. आता काही लक्षात राहायला काही अडचण आहे का? नामदेवाने लिहिलेलं सांगतो. कुंभार तो राका, कांता त्याची बंका आणि कन्या नाम वंका, तिघे जण पंढरी क्षेत्रात राहती आनंदे, वाचेने गोविंद स्मरताते. पंढरी क्षेत्रात राहती आनंद, पंढरी क्षेत्रात राहती आनंद, वाचेने गोविंद स्मरतात. घाबरायचं नाही बरं का. हे संत चरित्र सगळे अभंग लिहिले नामदेवाने 100 चरणाचे, आणि हे सगळे अभंग मी लहानपणी पाठ केले. त्याच्यामुळे ते आलं की लाईनच लागते माझ्या पुढे, आमचा नंबर लावा म्हणून. पुरावा बरं का, पुरावा. ए कुंभार तो राका, कांता त्याची बंका, कन्या नाम वंका, तिघे जण पंढरी क्षेत्रात राहती आनंदेन, वाचेने गोविंद स्मरताती. एक दिवस संत नामदेवाची, हे समकालीन बरं का ताई, संत नामदेवाची मुलगी तिचं नाव आऊ आणि राका कुंभाराची मुलगी वंका. त्याच्या आधी एक असं घडलं. राका कुंभारानं आवा लावला. ते आवा माहिती आहे? आवा, हा, गाडगी मडकी मोठं खाली मोठे ठेवायचे, मग ते बसत बरं का. पेटवला. आवा पेटवल्यावर एक मांजर भक्ष्य घेऊन आली आणि ती आव्याच्या भोवताल वरडत होती. राका कुंभाराच्या लक्षात आलं, या मांजरीची पिलट डेऱ्यात आहे, डेरा तळाला आहे. आता आवा पेटला. राका कुंभार रडू लागला. ती मांजर आरडत वरडत भोवताली. राका कुंभार रडू लागला तेव्हा मुलगी विचारती, छोटीशी वंका, काय रडता पप्पा? पप्पा नसल शब्द तेव्हा, आपण घ्या ना काय त्याला. बेटा, करावया गेलो प्रपंचाचे हित आणि पापाचे पर्वत झाले माथा. जसंच तसं मी वाचून दाखवतो बरं का. म्हणजे अरे या मांजराची पिलं डेऱ्यात राहिली, डेरा तळ्याला आहे आणि आवा पेटला, त्या पिलाचा कोळसा होईल. करावया गेलो प्रपंचाचे हितन, पापाचे पर्वत झाले माथा. ती 5-7 वर्षाची मुलगी. कसा काय कोळसा होईल बाबा? आपण रात्रंदिवस त्या विठ्ठलाचं भजन करतो आणि तुम्ही म्हणता त्यानं प्रल्हादाचं रक्षण केलं अग्नीपासून. मग ज्याचं भजन करतो तो विठोबा काय झोपा काढतो का? राका रडतच आला आणि लेकीला कवटाळलं, तुझ्या तोंडात साखर पडो बेटा. जर पिलं वाचली ना तर सगळे वाटून देईल पंढरपुरात, वैराग्य धारण करील. 3 जण जेवले नाही 3 दिवस. मुलगी, बाप, बायको विठ्ठलाचं भजन करीत आव्याच्या जवळ बसले. ताई 3 दिवसांनी अग्नी शांत झाला आणि मग आवा काढायला सुरुवात. लाल जरद झाले होते मडके. शेवटी मोठं एक मडकं खाली, त्याच्यावर दुसरं होतं ते लाल झालेलं, आणि ते जेव्हा काढलं आणि आत डोकावलं, राका हुंदके देऊ देऊ रडू लागला. मुलीनं विचारलं, बाबा मेली वाटतं पिलं? नाही बेटा, आनंदानं रडतो. का? नवसास पावली विठाबाई. इकडे बेटा. बायकोला बोलवलं मुलीला. 3 दिवस पेटला होता अग्निताई. खेळतात पिल्ली डेऱ्यात. पिल्ल उड्या मारून खेळत होती डेऱ्यात. ठरल्याप्रमाणे वाटून दिलं पंढरपुरात. आता जगायचं कसं? म्हणून राका, बंका, वंका सरपण आणायला जायचे. डोक्यावर सरपण आणायचं, त्याच्यामध्ये द्रव्य नाही, डायनं पीठ घ्यायचं ताई, आणि त्याच्यावर जगायचं. असं उदरनिर्वाह चालू असताना एक दिवस दोघी, नामदेवाची मुलगी तिचं नाव आऊ, राका कुंभाराची वंका, धुणं धुत होत्या चंद्रभागेत. हिचा शिंतोडा राका कुंभाराच्या पोरीच्या अंगावर गेला. आता धुणं धुता धुता
येरू म्हणे बाई शिंतोडे येतील, दोघेच भांडण ना, नामदेव राहिले येतात, शिंतोडे येतील, वैराग्यवान संताची मुलगी आहे मी, तुझा शिंतोड्या सहन करणार नाही. माहिती आहे तुझ्या बापाचं वैराग्य, नाटकं करतो तुझा बाप. आणि तुझा बाप काय करतो? पायात घुंगरं बांधून जगानं साधू म्हणा म्हणून इथला पुढे नाचतो. हे दोघालाही माहित नाही बरं का, मी तिथेच होतो म्हणून सांगतो. दोघीचं भांडण सहन झालं नाही ताई त्या राका कुंभाराच्या मुलीला, हिलाही नाही सहन झालं. ही आली नामदेवाजवळ रडू लागली, बाबा त्या राका कुंभाराच्या पोरीनं तुमचा उद्धार केला, नाटकं करतो म्हणला तुझा बाप, घुंगर बांधतो पायातनं, बांध नाचतो देवा पुढे, देवानं साधू म्हणावं जगानं म्हणून. शांत हो बेटा, मी देवालाच विचारतो. नामदेवराय आले, पांडुरंगाजवळ दर्शन घेतलं आणि विचारलं, देवा काय नामा? राका कुंभाराने घेतले वैराग्य, काहो केला त्याग संसाराचा. मला तर नाटकच वाटतो त्याचा. देव म्हणले, नामा असं कोणाला कमी लेखू नये बाबा, आपण परीक्षा घेऊ त्याची. चालेल, उद्याच परीक्षा घ्यायला तिघं, पांडुरंग, रुक्माई, नामदेव. परीक्षा देणारे तिघं, राका, बंका, वंका. बस डोळापुढे चित्र आणा. बरोबर चांगलं. ते तुमच्या हातातलं ब्रेसलेट पाहिल्यावर माझ्या लक्षात आलं, ते तिथं तेवढंच लपवलं होतं देवानं. सरपणाखाली ठेवलं आणि तिघं जण बसले, देव, रुक्माई, नामदेव. सरपण गोळा करीत करीत ते लांबून चमकलं. सोन्याचं होतं, चांगलं होतं, 10 तोळ्याचं. राका बाजूनं गेला, बाजूनं. आणि चमकल्यावर बाजूनं जाईन का? आम्हाला सोनं कशाला पाहिजे? सिगरेटच्या पॉकेटचा कागद चमकू द्या, तरी आम्ही जाऊन पाहणार काय नेमकं. त्यांचं वैराग्य. बाजूनं गेल्यावर देव, हा नामा पाहिलं का माझ्या राकाचं? आणि मग वंका आली, बंका आली, बायको. ती बाजूनं गेली, पण पुन्हा वापस आली. नामदेवराय म्हणले, आता बघा ना वैराग्य. कशासाठी आली? 2 वंजळी माती घेतली ताई आणि आईनं त्या कड्यावर टाकली. देव म्हणले, बघितलं आता? हे पुढे गेले मायबाप. मग मुलगी आली 10 वर्षाची, वंका. आणि तिथं आल्यावर विंचू चावल्यावर लेकरू रडतं तशी रडायला लागली. मायबाप, काय झालं बेटा? पश्चाताप झाला बाबा. कशाचा? तुमच्या पोटी जन्म घेतल्याचा. म्हणजे या मातीवर पुन्हा माती टाकायची गरज काय होती? मायबापाचा उद्देश काय होता? हे अज्ञानी लेकरू आहे, यानं जर सोनं उचललं तर मग आमच्या वैराग्याला कलंक लागेल, हा उद्देश. आणि जेव्हा कवटाळून घेतलं, मायबाप रडायला लागले. पंका, तू आमच्या पुढे गेलीस बेटा. का? आम्ही आतापर्यंत सोन्यातनं मातीत फरक समजत आलो, पण तू सोन्यालाही माती समजली. देखलिया धन मृत्तिके समान, देखलिया धन मृत्तिके समान, देखलिया धन मृत्तिके समान, देखलिया धन मृत्तिके समान. नवविध रत्न जैसे डोळे, नवविध रत्न जैसा डोळे. इथपर्यंत आलो आपण. आता थोडं राहिलं. देखलिया धन मृत्तिके समान, नवविध रत्न जैसे धोंडे. ते रात्रभर जागे होते रामचंद्र प्रभू, कोणाला काय बक्षीस द्यावं. आणि मग बक्षीसं सुरू केली. मारुती रायाला काही दिलं नाही बरं का ताई. सीतामाई म्हणल्या, काही कळतच नाही तुम्हाला, ही पूर्वीपासूनची पद्धत आहे. तुम्ही इकडे जगाला शहाणपण सांगा, पण घरी तुमचा 7-12 असाच असतो, तुम्हाला काही कळत नाही. तुम्हाला हे देवाचं सांगतो, काय कळतं का नाही तुम्हाला? का जे कॅमेऱ्याच्या वेळेला तोंड घेऊ पुढे आले त्यांना बक्षीस, आणि खरा मारुती उपकारी, ज्यानं सीता शोध केली, राम सीता भेटविली, द्रोणागिरी आणीला, लक्ष्मण वाचविला, त्या माझ्या मारुतीला काही दिलं नाही.
देवाचे डोळे भरून आले. सीते, तुला काय वाटतं, हा राम मारुतीला विसरला असेल? हे बघ, उपकाराच्या यादीत माझ्या हनुमंताचं पहिलं नाव आहे. पण मी रात्रभर विचार केला, काय देऊ माझ्या मारुतीला? शेवटी तर ठरवलं सीते, 5 प्राण देऊन टाकावे. पण लक्षात आलं, 5 प्राण दिल्यावर काय होईल? 5 उपकार फिटल. उरलेल्या उपकारात या रामाला जन्मभर कर्ज बाजारी राहावं लागेल. एकही कशोपकाराय प्राणान दास्यामि ते कपे शेषस्य उपकाराय भवा मरुणी नवयम. मग मी काहीच देऊ शकत नाही. नका देऊ, मी देते माझ्या बापानं दिलेला नवरत्नाचा हार. ही तेव्हापासूनची पद्धत आहे. सासऱ्याचं 10 तोळ्याचं असू द्या आणि पप्पाचं 1 तोळ्याचं, तरी सासऱ्याचं लपवते आणि पप्पाचं दाखवते गावात. साडीच्या वर. आता दगदगीच्या काळात कोणाला वेळ चौकशीला? एखादी मावशी म्हणते, नवीन दिसतंय, चमकतं. थांबलीच, तेवढ्या साडीच फिरत होती बीडमध्ये. हा, नवीन. काल गेलती ना माहेरी, माझ्या पप्पानं केलं. 10 तोळ्याचं सासऱ्याचं लपवलं, 1 तोळ्याचं दाखवते बीडमध्ये. पप्पानी केलं. बीडच्या लोकांना काय माहिती आहे, परवा इथूनच नेलं. हे तुमचं चांगलं आहे, आमचं सीतेचं चालू आहे. मी देते माझ्या बापाने दिलेला नवरत्नाचा हार. 1 रत्न पृथ्वीचं मोल आहे बरं का. हनुमानजीला दिला. हनुमानजी बाजूला गेले. 1 मणी दाताखाली रगडायचे आणि थुंकून टाकायचे. एक सीतामाय, का तुमच्या बापाचा अपमान, तो मारुती बघा काय करतो. हनुमंता, काय? अरे रत्न पृथ्वीचं मोल आहे. हे रत्न आहे काय साहेब? म्हणजे तुला रत्न कळत नाही? कळतं ना. काय? राम रत्न महम जाणे न जाणे रत्न अन्यथा. फक्त माझ्या रामाला रत्न समजतो आई. ज्या रत्नात राम नाही त्याला मी दगड समजतो. नवविध रत्न जायचे बस. आता 10 मिनिट आहे, बरोबर करू आपण. आणि आमचं कालपासून आट्यापाट्याचा खेळ चालू आहे प्रवासाचा बरं का. कालचं कीर्तन शेलूला, परभणीजवळ. सकाळचं जुन्नर तालुक्यात. आता बीडला. उद्या पुन्हा नारायणगाव, ते जुन्नर तालुक्यात सकाळी. आणि मग रात्री सांगलीला आहे. तुम्ही विश्रांती घ्या, आमचं सांगतो. तरी कुठला मिनिट चुकवायचा नाही. तेच म्हणतो, हे वैतागून जातात पण काही हरकत नाही. मी बरोबर 5:30ला आलो. म्हटलं थकून गेलो. सकाराम पाटलाला म्हटलं तासभर तरी झोपू द्या, मग मस्त कीर्तन करील मी. बरं का ताई? बरोबर. ज्याची गरज परमार्थामध्ये, ज्याची आवश्यकता नाही, हे 2 गोष्टी लक्षात ठेवा. साधू संतांना सांगतो मी. कुत्र्यासारखं इमानदार नाही ताई, मांजरासारखं लबाड नाही. पण आपला काय स्वभाव आहे? इमानदार कुत्र्याला गेटजवळ, लबाड मांजराला ताटाजवळ. बरं, हे तर मान्य आहे तुम्हाला. कुत्र इतकं इमानदार आहे, 100 एकर ऊस आहे त्या मालकाचा. मालकासोबत कुत्रं गेलं रानात. सायंकाळची वेळ, फिरता फिरता सापावरच पाय पडला मालकाचा. दंश केला सापाने दंश केला. मालक मेला. कुत्रं डेड बॉडीजवळ बसून आहे. का नाही आले पाटील म्हणून कंदील वगैरे घेऊन, काठ्या घेऊन गडी माणसं, हिरवे डोळे आले. डेड बॉडी घरी आणली. कुत्रं मागं मागं आलं. भाकरी टाकली कुत्र्याला, तोंड लावलं नाही आळणे. रात्रभर युवत होतं कुत्रं. मालक मेला. मोठा माणूस. दुसऱ्या दिवशी प्रेत यात्रा निघाली. कुत्रं प्रेत यात्रेत आहे. चितेवर प्रेत ठेवलं सकाराम पाटील. कुत्रं लांब बसलं. चिता पेटली. मोठा जाळ झाला. समाज उठल्यावर कुत्रं पळत आलं आणि उडी टाकली मालकाच्या डेड बॉडी जवळ आणि जळून खाक झालं. का मालक गेला, कशा करता जगू, माझा अन्नदाता गेला. एवढं इमानदार कुत्रं आहे. त्या इमानदार कुत्र्याला आम्ही गेट जवळ. लबाड मांजर आहे. एकानं बोक्या पाळला, तिकडची गोष्ट आहे. हा एकटाच बोक्या होता, त्याला काही बोक्यानं बोक्या पाळला. दोघंच डायनिंग टेबलवर दोघं जेवायचे. तिकडून बोक्यानं, इकडून ह्या. असे बरेच दिवस बोक्यावर प्रेम यानं. एक दिवस ते प्लास्टिकच्या काळ्या पिशवीमध्ये, हे मराठी कळते तुम्हाला,
ते ठेवलं. फ्रेश व्हायला गेला, आता तयार करायचं म्हणून. तोपर्यंत याला बाथरूममध्ये जाऊ दिलं आणि बोक्यानं फक्त पिशवी ठेवली. याचा गेला ना मूड. हां, लावल्या कड्या दाराच्या खिडक्याच्या, काठी घेतली. 10 वर्षे बोक्यावर जीव लावलेला मालक इकडून काठी मारली बोक्या त्या खिडकीवर, तिकडून मारली काठी बोक्या ह्या खिडकीवर. 4-5 काठ्या चुकवल्या. बोक्याच्या लक्षात आलं, मारतंय मला आता हे. दबा धरला, मारली उडी. नरड काढ 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 काढ, नरड फोडला, मारला मालक जाग्यावर. एवढा लबाड बोक्या त्याला आम्ही ताटाजवळ ठेवतो आणि एवढं इमानदार कुत्र त्याला गेटजवळ बांधतो. संतांचं ज्याची गरज परमार्थात आहे ते घरात ठेवले आणि जे विरोधक आहे ते बाहेर काढले. काम क्रोध घातले बाहेर, विरोधक आहे परमार्थाचे ते हाकलले घराच्या बाहेर. काम क्रोध दोघे घातले बाहेरी. कामयेश क्रोधयेश रजगुण समुद्भवा महाशेनो महापापमा विद्यनम वैरिणम. मोठ्या मोठ्या ज्या परमार्थाचं वाटोळ केलं यांनी. कामाची कोत वाहलयने नागविले बहुतासी, हरिहराची अब्रू घेतो भय नाही त्यासी. जमदाग्नी दुर्वास नाडिले महान महान ऋषी, आणि क्रोधाची फौजदार तोही मिळाला त्याशी. म्हणजे दोघं घातले बाहेर. काम क्रोधे दोघे घातले बाहेरी. आणि ज्याची गरज परमार्थात आहे त्या दोघी घरात. शांती क्षमा घरी राबवित. इथपर्यंत ठीक आहे. आता काय 4च मिनिट आहे, काय ठीक आहे. हं? आता ठीक. आपण एवढे बलवान काम आणि क्रोध हे बाहेर. हो, हे पहा, 2-3 मिनिटात सांगतो आता बरं का ताई. एका श्रीमंताचं शहरामध्ये घर होतं, 6 खोल्याचं. त्यानं भाडे करू ठेवले. 6 भाडे करू राहू लागले तिथं बरेच दिवस. मग याची मुलं शाळेत शिकण्याजोगी झाली. त्यानं विचार केला की दुसऱ्याची खोली भाड्यानं केल्यापेक्षा एक भाडे करू कमी करू, तिथं आपले पोरं शाळा शिकायला. बरं का अमर. म्हणून मालक आला. हे पहा, सगळे निघा म्हणत नाही. माझी मुलं शिकण्याजोगी झाली, आता माझाच बंगला आहे. दुसऱ्याची खोली केल्यापेक्षा कोणीतरी एक भाडे करू, खोली खाली करा. भाडेकरू म्हणला, काय खोली खाली करा? 2024ला बोलताय मालक तुम्ही. म्हणजे माहित नाही का तुम्हाला? कसेल त्याची जमीन, राहील त्याचं घर, तुला वाटेल ते कर. आता घाबरला आणि मग भांडण सुरू झालं. सानप बाबा 3 वर्ष वैतागून गेला. स्टँडवर उदास होऊन बसला. एक आळंदीचा बुवा बघितला. बुवा दिसताय? हो. मला लेकरं बाळ नाही, तुमच्यासारख्या बुवाच्या नावे आपलं घर करावं म्हणतो शहरातलं. चालेल. परस्पर बुवा नेला तिकडेच, याच्या नावे घर करून दिलं, पत्ता दिला, जा बुवा. आणि बुवा आला तेव्हा ते अंगणात उभा राहिल्यावर 6 भाडे करू बाहेर आले. काय पाहिजे? हे घर अमुकाचं ना? हो, माझ्या नावे केलं. असं? पहिला मालक श्रीमंत होता बुवा, 3 वर्षात पिटायला. तुझ्याजवळ गोपीचंदन हरिपाठ आहे, जरा विचार कर. आता बुवा आदरला. बुवा म्हणला, आम्हाला काय करायचं बुवा घराचं, पण हे तुमचं अंगण पाहिल्यावर समाधान वाटलं. काय करता? काही नाही, सप्ताह करू म्हणतो. 6 भाडे करू म्हणले. का रे, कोण्या गावचा बुवा आपल्या अंगणात सप्ताह करतो? अख्ख्या बीडमध्ये चर्चा होईल की 6 भाडे करून मोठा अखंड नाम सप्ताह केला, आपलं नाव आपोआप वाढल. दिलं बुवा अंगण, दिलं बुवा. पण ते तुम्ही जर मध्ये सप्ताह बंद पाडला तर? मग काय पाहिजे? काय नाही, 6 भाडे करू सह्या करा. 6 म्हणले. का रे, काय करते 6च्या पुढे एकटं? 6 भाडे करून सह्या केल्या. बुवानी सप्ताह शब्दच गाळला. अखंड हरिनामासाठी. सप्ताह शब्दच नाही त्याच्यात. आम्ही अंगण देत आहो. खाली सह्या 6 भाडे करूच्या. लावला बोर्ड, अखंड हरिनाम. 6 करणे आणले. 6 भाडे करूच्या दाराकडे तोंड. बरं का, आवाज फुल. सकाळी काकडा ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी गाथा भजन, महिला मंडळाचं भजन, पावल्या खेळून नाचून हरिपाठ, रात्री कीर्तन, रात्रभर जागर. 2च दिवसात वैतागले भाडेवाले. म्हणले, का रे, कोण्या गावचा बुवा ले का? काय बुवा? काय कधी संपणार आहे डोकेदुखी? संपणार. चांगले सुशिक्षित दिसतात तुम्ही, व्याकरण शिकला का नाही? काय? अखंड हरिनाम.
खंडना नाही, त्याला म्हणतात अखंड. काय काय झालं? हे धोतरवालं व्याकरण शिकवते आपल्याला, अखंड म्हणते. चुकलं तुझं. काय हा वारकरी संप्रदाय सप्ताह आहे, जरा प्रेमानं विचारायला पाहिजे होतं, काला कधी आहे? आणि तूच जा आता. हां मी जातो म्हणला. त्यानं 2 तुळशीच्या माळा घातल्या सदऱ्याच्या वर, बुवानं खरं बोलावं म्हणून. मी 6 भाडेकरू पैकी 1 भाडेकरू, माळकरी आहे, दिसताय. नाही आम्हाला त्या दिवशी रजा काढता येईल. असू दे. त्या दिवशी म्हणजे अहो काल्याच्या दिवशी. तेव्हा कृपा करून सांगा ना, काय काला कधी आहे? बुवा म्हणला काला मी मेल्यावरच होण्याची शक्यता आहे. आलं ते वापस. कारण काय झालं? गाडी फसली. हा फसली. ते अजून फसल आता. जितके जोरात चालवल ना ते आता ओलं झालं ना ते. त्यांनी थोडं बंद करून मग थोड्या वेळानं काढली पाहिजे जय विठ्ठल झाल्यावर. नाही तर भगवान बाबा म्हणाल थांबू दे रात्रभर आता. थांबली आता थोडा वेळ. अरे काय झालं? वाटोळं झालं. का? तो बुवा म्हणतो मी मेल्याशिवाय काला होत नाही. मग बुवा 25 वर्षाचा आहे. मग आपण सगळे भाडू करून मेल्याशिवाय बुवा मरत नाही. अरे मग एकाला 50-50 हजार रुपये पगार आहे. या टाळकुट्यांच्या नादात जीवन जगल्यापेक्षा द्या खोल्या सोडून. बरं का ताई, गेले न खोल्या सोडून भाडे करू. तसे प्रत्येकाच्या घरात 6 भाडे करू घुसले. काम, क्रोध, मद, मोह, लोभ आणि मत्सर. आणि या भाडेकरूला बाहेर हाकलण्याची ताकद अखंड हरिनामात असल्यामुळे शेवट